स्वागतम यात जयपूर घराण्याचे गायक पंडित आनंदराव लिमये यांची मुलाखत घेतील श्रीराम देवस्थळी. 4:35 औरंगाबाद इथं झालेल्या 27व्या चित्रपट महोत्सवात ज्या 3 चित्रपटांना पारितोषिक मिळाली त्या चित्रपटांवर एक कार्यक्रम. सहभागी होतील स्मिता तळवलकर, कांचन नायर, पुरुषोत्तम बेर्डे आणि सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक श्रीयुत रवींद्र सुर्वे. कार्यक्रमाचे संचालन करतील भाई भगत. 5:15 मराठी चित्रपट गोष्ट धमाल नाम्याची निर्मिती दिग्दर्शन गिरीश घाणेकर यांचे आहे. संगीतकार आहेत अशोक पत्की. चित्रपटातले कलाकार आहेत अशोक सराफ, जयश्री टी, कुलदीप पवार, सुधीर दळवी, राजा मयेकर, मनोरमा वागळे आणि विश्वास मेहंदळे. नो प्रॉब्लेम ही मराठी प्रायोजित मालिका संध्याकाळी 7:45 रात्री 8:10 वेळ साप्ताहिकीची. याशिवाय बातम्या 7:30 राष्ट्रीय कार्यक्रमांना सुरुवात होईल 8:40 यात प्रथम समाचार, 9:30 न्यूज. आमच्या दुसऱ्या वाहिनीवर संध्याकाळी 6:31 गुजराती चित्रपट परण्या इटले प्यारा लाडी. रात्री 9:03 सॅटर्डे जर्नल. 9:30 बालचित्रवाणी निर्मित कार्यक्रम होईल बिरबलाचं चातुर्य. लाईफ नंबर ही मराठी प्रायोजित मालिका रात्री 9:54 आणि आता पहिल्या वाहिनीवरून कार्यक्रमांना सुरुवात करत आहोत. जानु जानु
आजच्या या स्वागतम कार्यक्रमामध्ये दूरदर्शनच्या रसिक प्रेक्षक दर्शकांनी हा जो राग ऐकला हा जयपूर घराण्याच्या प्रसिद्ध रागांपैकी आणि खास रागांच्या पैकी खट तोडी हा राग होता. हा राग इतक्या सहजपणे पेश करणारे हे जयपूर घराण्याचे विद्वान गायक परंतु काहीसे अप्रसिद्ध असलेले असे कोल्हापूरचे श्री आनंदराव लिमये यांचा आज या कार्यक्रमामध्ये आपण परिचय करून घेणार आहोत. सुदैवानेच आज या जयपूर घराण्याचे सध्या खलिफा मानले जाणारे कोल्हापूरचे अजीजुद्दीन खां साहेब ज्यांना प्रेमाने आम्ही सर्व बाबा म्हणतो तेही आज या ठिकाणी दूरदर्शन केंद्रावर उपस्थित आहेत. हे आपल्या सर्वांच्या दृष्टीने खरोखर अतिशय भाग्याची आणि आनंदाची गोष्ट आहे. तेव्हा या दोघांचं मी स्वागत करतो आणि आता आपण या दोघांचा थोडा परिचय करून घेऊया. बुवासाहेब, आपण या इतक्या सहजपणाने जयपूर घराण्याचे राग गाता याचं कारण म्हणजे आपण संगीताला आपलं सर्वस्व वाहिलेलं आहे, सर्व जीवन वाहिलेलं आहे. तेव्हा हे संगीताची तपश्चर्या किंवा साधनेचा हा जो आपल्या आयुष्यातला काळ आहे हा साधारण किती वर्षाचा काळ आहे? 1951 सालापासून जवळ 40 वर्षाचा माझा अध्ययन त्याच्यानंतर रियाज वगैरे केली. 1951 पासून जवळ 40 वर्ष जवळ. तर त्यापूर्वी मला वाटतं लहानपणापासून आपल्याला आवड होती, संगीताची आवड होती. घरामध्ये पोषक वातावरण होतं. आपल्या वडिलांचा सुद्धा मला वाटतं आलादिया खां साहेबांशी, भुर्जी खां साहेबांशी परिचय होता, स्नेहसंबंध होता आणि त्यामुळे आणि शाळेमध्येही मला वाटतं संगीताचे आपल्याला काही धडे वगैरे मिळालेले आहेत. त्यावेळेला पाध्यबुवांच्याकडे किंवा माधवराव जोशींच्याकडे आपण काही थोडं शिक्षण घेतलं. परंतु हे जयपूर घराण्याची जी गायकी आहे ही अजूनही दुर्मिळ गायकी मानली जाते आणि अतिशय मौलिक आहे. तेव्हा ही आपल्याला मिळाली, ही कशी मिळाली? ही म्हणजे महाविद्यालयीन शिक्षण खंडित झाल्यानंतर त्यावेळेला माझ्या भावाने म्हणजे इथे संगीत रंगभूमीत संरक्षक आणि गायक श्री माधवराव जोशी यांना घराकडे बोलावून मराठीत एक तिजाबाई सांगायसाठी सांगितलं. आणि त्यावेळेला माधवराव जोशी आपल्या बंधूंचे मला वाटतं मित्र होते. त्यांनी आपल्याला काही चिजा, काही नाट्यगीतं वगैरे शिकवली होती आणि त्यांच्या सगळ्यांनाच पुढे 1951 साली गोविंदबुवा शाळीग्राम तालीम मराठी गाण्यात आली. हा, गोविंदबुवा शाळीग्राम हे जयपूर घराण्याचे गायक, तेही मला वाटतं फारसे प्रसिद्ध नाहीत तसे. त्यांचं शिक्षण कोणाकडे झालं होतं? पैगंबराचे अलादिया खां साहेबांनी. अलादिया खां साहेबांच्या शिक्षण झालं. म्हणजे अलादिया खां साहेबांच्याच पठडीतले गोविंदबुवा शाळीग्राम हे आपल्याला गुरु म्हणून लाभले आणि त्यांच्याकडे आपलं शिक्षण साधारण किती वर्ष झालं? 10 वर्ष. कशा प्रकारे आपल्याला ते तालीम? ते एखाद्या रागातली अस्थायी अंता मला सांगत असत. त्यानंतर त्या रागाच्या वैशिष्ट्यासह त्या रागाची आळापी, बोल उपज, बोल ताण ताण ते मला सांगत आणि ते माझ्याकडून घटवून. अच्छा, त्यांनी शिक्षण देताना आपल्याला काही विलंब लावणं, कारण पूर्वी लवकर विद्या द्यायची ना असं काहीतरी पद्धत होती? नाही, गुरुकृपेमुळे मला तसा काय अनुभव आलेला नाही. साधारण आपण त्यांनी शिकवलेल्या याच्यापैकी आणि आपल्या आवडीचा असं नेहमी मैफिलीमध्ये आपण विराट राग म्हणत गातो,
तर तो थोडासा जर आणि त्याची- ऐकवला तर आणि त्यातली अष्टाई जी आहे हा. त्या आलाच्या खासाची आहे. अलजिया खासेवांची बांधलेली आहे. हा, आलाच्या खासाने बांधलेली आहे अहमद या नावानं. बरं चांगलं आपण जरा थोडी बुवासाहेब गोविंदबुवा शाळीकरांच्याकडे 1960 पर्यंत आपलं शिक्षण झालं. हो. त्यानंतर मला वाटतं 1965 मध्ये आपले गुरुजी निवर्तले. त्यानंतर मग आपण कोणाकडे, कारण जयपूर घराण्याची विद्या देणारे आणखी कोणी आपल्याला नाही, त्याच्यानंतर हा. जवळजवळ 20 वर्षानंतर 1986 सालापासून हा, नाही मधली मग 20 वर्षाचा काळ जो 20 आहे. वर्षाचा काळ मी रियाज माझ्या स्वतःच्या रियाजामध्ये चिंतन रियाज ह्याच्यामध्येच झाला. वा वा, म्हणजे गुरुजींच्याकडनं 9-10 वर्ष शिक्षण मिळाल्यानंतर होय. त्याच्यावर आपण 20 वर्ष नुसती मेहनत आणि मेहनत चिंतन चिंतन त्याच्यावर मला- आपण केलं. मला वाटतं आजच्या विद्यार्थ्यांना हे उदाहरण म्हणून लक्षात ठेवण्यासारखं आहे, विशेषतः संगीताच्या क्षेत्रामध्ये. त्यानंतर मग आपण आणि त्यानंतर 1985-86 1986 सालानंतर हा ह्या घराण्यात ते आपण ज्यांना खलिफा म्हणतो हो त्या माननीय गुरुवर्य बाबांच्याकडून 1986 सालापासून मी दुर्मिळ रागाकडे बंदिशी शिकत आहे. आणि त्याबरोबरच बुवासाहेबांनी जे काय असताय ते सांगितलं त्यातले की तुमचे पाडवे होते ते बाबांनी शुद्ध माझ्याकडनं करून घेतले. वा वा. आणि अशी शुद्ध पायाभूत गायकी त्यांच्यापासून मी शिकली. हे हो, काय आपण अजूनही म्हणतो घेत आहे. की पाया शुद्ध अशी गायकी आणि घराण्याचे दोन्ही बंदिशी अशा आपल्याला बाबांकडून मिळत आहेत. आपल्या पत्रिकेमध्ये मला वाटतं गुरु आणि शुक्र, गुरु हा विद्येचा कारक आणि शुक्र हा कलेचा कारक, हे दोन्ही फार बलवान दिसत आहेत ग्रह. आपल्याला 2-2 गुरु अशा प्रकारचे उदार मनाने विद्या देणारे मिळणं जयपूर घराण्यामध्ये, ते सुद्धा हे खरोखर फार मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि हा आपल्या कुंडलीमध्ये काय योग असतील ते, परंतु जीवनातला फार मोठा शुभयोग आहे असं मला वाटतं. बाबा नमस्कार. आज या ठिकाणी आपण आलात, फार अतिशय आनंदाची गोष्ट आहे. ज्ञानेश्वर माऊलींचं आपल्याकडे पाहिल्यानंतर मला 9व्या अध्यायामध्ये त्यांनी वर्णन केलंय. मनोरथांचे मनोरे पुरती, जे का लळेयांचे लळे सरती, जरी माहेरे श्रीमंते होती तुम्हा, असे त्यांनी म्हटलेलं आहे. वेगळ्या संदर्भात आहे,
परंतु आपलं माहेर हे सुद्धा श्रीमंत माहेर आहे. अलादिया खाँ साहेब ज्यांचं वर्णन अमर कीर्ती किंवा गायनातले गौरी शंकर असं म्हटलंय बॅरिस्टर जयकरांनी, किंवा त्यांना कला सम्राट म्हटलंय, कला महर्षी म्हटलंय, निरनिराळ्या प्रकारांनी त्यांना संबोधलेलं आहे. आणि अशा अलादिया खाँ साहेबांचे आपण नातू मंजी खाँ साहेब, की ज्यांच्यासारखा गायक झाला नाही असं म्हणतात, तर ते आपले चुलते आणि आपले वडील तर साक्षात सर्वश्रेष्ठ गुरु मानले जातात संगीतातले. आणि त्यांच्या घराण्यामध्ये आपला जन्म झाला, त्यांचा सहवास, त्यांच्याकडून शिक्षण मिळालं. आपलं माहेर खरोखर श्रीमंत आहे आणि आज खूप आनंद झाला आपण या ठिकाणी आलो. आपलं शिक्षण कसं झालं याच्याविषयी आपण माहिती. आणि मग 1932 पासून 46 पर्यंत माझं असं आजोबांच्याकडे आणि वडिलांच्याकडे असं शिक्षण झालं. कशा पद्धतीने ते शिकवत असत. आजोबांनी सुरुवातीला मला एक तारीख स्वरसाधना करायला शिकवलं. हा, फक्त एक तारीख फक्त स्वरसाधना. त्यानंतर मग हळूहळू ध्रुपद दमानंतर मग ख्याल, हस्ता यंत्रे वगैरे असं सांगितलं सुरुवाती. साधारण किती वर्ष हे अशा प्रकारचं. 10-15 वर्ष चाललं होतं. आणि मला वाटतं आपण म्हणालात की आपल्याला स्वतंत्र तालीमही दोघांच्याकडनं मिळाली आणि शिवाय मला वाटतं आपले सहाध्यायी. हो, त्यावेळेला अल्लाच्या शास्त्रांकडे केसरबाई केळकर, गोलूबाई जसनवाला, लीलाबाई शिरगावकर, वामनराव सोडकर हे लोक शिकत असत. तेव्हा त्यांच्यावर आजोबांच्यावर जात असे. त्यावेळी तिथेही माझी तालीम होत होती त्यांच्याबरोबर होत असते. मल्लिकार्जुन मनसूर मला वाटतं ते माझ्या वडिलांच्याकडे शिकत असत. हा, गुरुजी खाँ साहेबांच्याकडे शिकत असत. आणि त्यांनी एकदा त्यांच्या मुलाखतीमध्ये दूरदर्शनवरच्या आपला मुद्दाम उल्लेख केलेला आहे. तर ह्या सगळ्यांच्या बरोबरही आपल्याला तालीम मिळत असे, पुन्हा त्यांच्या बरोबर रियाज होत असे. पण आपण बाहेर मैफिलीमध्ये का गायला नाही. असं या घरातली विद्या मला बघून मिळून सुद्धा दैवदुर्गाचा असा झाला की माझ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे काही तितकी माझ्याकडून मेहनत होऊ शकली नाही. आणि त्यामुळे मी मैफिलीमध्ये गाऊ शकत नाही. खरं या घराण्याचं गायन हे सगळं रियाजाचं, अतिशय रियाजाचं. त्या कसुबीला उतरल्याशिवाय ते गाणं ठीक नाहीये. बरोबर आहे. आणि याबद्दल इतकं सुद्धा मी गाऊ शकत नाही. आपल्याला अजीव दुःख आहे. नाही, आपण हा दैवदुर्विलास हा जो शब्द वापरलात, खरं म्हणजे श्रोत्यांचं दुर्दैव आहे असं मला म्हणावंसं वाटतं की आपलं गायन लोकांना ऐकायला मिळालं नाही. पण तरी सुद्धा आपण बंदिशी वगैरे खूप इतरांना सांगितल्या आणि विद्यादान आपण खूप केलेलं आहे. अलादिया खाँ साहेबांच्या आठवणी सुद्धा त्यांच्या चरित्रामध्ये आपण सांगितलेल्या बऱ्याच आहेत. त्या अनेकांनी वाचलेल्या आहेत, फार वाचनीय आहेत. ते आपल्या सांगण्यामुळेच केवळ त्या येऊ शकल्या. आजोबांचे अंतःस्थानी गाणं शिकत असताना त्यांच्या मी सगळ्या आठवणी सगळ्या लिहून घेतल्या आहेत. वा. आणि त्या आठवणींचा उपयोग गोविंदराव डेमेनी जे चरित्र त्यांचं लिहिलं आहे त्या चरित्रामध्ये त्या माझ्या सांगितलेल्या आठवणीचा त्यांनी उपयोग बरसा करून घेतलेला आहे. फार छान. त्या आठवणीच्या आधारावर त्यांचं पुस्तक छापलं गेलं आहे. त्याच्यामध्ये खूप चांगली माहिती आलेली आहे. वा. त्यांच्या आवडीचे सर्वच राग होते, परंतु काही विशिष्ट राग ते अप्रचलित असे की जे आता हल्ली विशेष प्रचारात नाहीत. म्हणजे त्यांना जशी अफाट विद्या मिळाली होती आणि ते जवळजवळ सर्व रागावर जसं चिंतन म्हणून करत असत. आणि मैफिलीमध्ये ज्या त्या वेळेनुसार कांदा प्रकार, नट प्रकार, बिलावल प्रकार, भैरव प्रकार, सारंग प्रकार, बिलावल सुद्धा प्रत्यक्ष जेव्हा आपण सुखिया बिलावल म्हटलं तर तो आपण बुवांच्याकडनं. हो, बुवा सुखिया बिलावल बरं. रंगीले
आपण एक विशेष गोष्ट आणखीन आराध्या खासाहेबांच्या बद्दल सांगितली होती आणि ती म्हणजे त्यांची काव्य प्रतिभा. तर त्यांनी खूप बंदिशी चांगल्या अहमदसिया या टोपण नावाने त्यांनी बंदिशी रचलेल्या आहेत आणि काही मला वाटतं राग सुद्धा. रागाबद्दल त्यांचा विचार असा होता की आपल्या घरामध्ये इतकं रागाची आलोट संपत्ती पडलेली आहे की ते एका आयुष्यामध्ये पूर्ण करू शकत नाही. एका आयुष्यात पूर्ण पण त्यांचे एक विद्वान मित्र होते, त्यांनी फार आग्रह धरला किंवा नाही त्यात बंदिस्त नवीन राग निर्माण केला पाहिजे. तर त्या आग्रहाकरता त्यांनी एक राग आपल्या काव्यात निश्चित तयार केला आणि आम्ही दागोर घराचे गायक असल्यामुळे त्यांनी त्या रागाला दागुरी असं नाव दिलं. हो हो, दागोरी या नावाने तो बुवासाहेब. आपल्याला विद्या आता दोन मोठ्या गुरूंच्याकडनं विद्या मिळाली. आपण तपश्चर्या, आपण 20 वर्ष तर गोविंदबुवांच्या विद्येवर आणि त्याच्यानंतर आता बाबांच्याकडनं मिळाल्यावर आहे. परंतु ही विद्या मिळाल्यानंतर सुद्धा मला वाटतं बरीच वर्ष बाहेर मैफिलीमध्ये आपला फारसा हे झाला नाही. थोडासा अज्ञातवासामध्ये काळ गेला असं म्हणावं लागेल. तर याचं काय कारण? नाही, त्याचं कारण एकच आहे. 1957 पासून 1969 सालापर्यंत ही पहिली 12 वर्ष पाटणा बनारस वगैरे ठिकाणी मैफिलीसाठी गाण्यासाठी जात होतो. अच्छा, आपण म्हणजे बाहेर जात होतो. अच्छा, जात होता. पण त्यानंतर 1969 सालानंतर दृष्टीदोषाच्या मुळे फारसे मला शक्य झालं नाही. आणि पुढचा 20 वर्षाचा काळ जवळजवळ 1986 पर्यंत जेव्हा मी माझ्या अध्ययनात चिंतनात मला विद्यार्थ्यांना त्याचा वेगळा आपण उपयोग करून घेतला. म्हणजे ज्याला आम्ही अज्ञातवास म्हणतो त्याच्यामध्ये आपण काहीतरी चिंतन मनन विद्येवर केलं. तर हा अज्ञातवासाचा काळ जो आहे हा साधारण केव्हा संपला आणि आपण प्रसिद्धीच्या झोतात थोडेसे 1986च्या ऑगस्ट मध्ये संपला. तर त्यावेळी गयाळबा दिवशी कोल्हापूरला आले होते आणि त्यांनी श्री गोविंदराव गुण्यांच्या घरी माझं गाणं आवर्जून ऐकलं आणि त्यानंतर त्यांनी औंधाला मुद्दाम मला त्यांच्या औंधच्या उत्सवामध्ये उत्सवात मला त्यांनी बोलावलं आणि त्यावेळी मी तिथं गायलो. त्याच्यानंतर मग तिथे आपण मला हुसैनी कानाडा तो फारच गाजला आणि त्याच्यानंतर निरनिराळ्या मैफिलीमध्ये बुवाना हुसैनी कानाडा ही फरमाईश होत गेली. जरा श्रोत्यांना ऐकायला आवडेल तो. मला वाटतं आपण जर हुसैनी कानाडा मला वाटतं बुवा त्यानंतर आपल्याला अनेक संगीताच्या क्षेत्रातल्या आणि इतरही जाणकार रसिकांच्याकडून आणि संगीतज्ञांकडून मान्यता मिळाली. आपले सत्कार झाले. निरनिराळ्या संस्थांकडनं आपल्याला
परीक्षक म्हणून बोलावलं गेलं, व्याख्यानासाठी बोलावलं गेलं, शिक्षक म्हणून बोलावलं गेलं आणि अलीकडे तर बऱ्याच ठिकाणी आपण जाता. तर त्या दृष्टीने आपण आता प्रसिद्धी आपल्याला मिळालेली आहे. आपण विद्यादानही खूप करतात. कोणाला आपण विशेष तयार केले असं? आता हे इथं बसले सुधीर पोटे आणि अरुण कुलकर्णी यांचं भवितव्य ह्यावरती उज्ज्वल आहे. म्हणजे आपल्याला गुरु चांगले मिळाले, शिष्य चांगले मिळाले, प्रसिद्धी मिळाली. या दृष्टीने मी थोडाफार समाधानी आहे. आणि त्याबरोबर एक गोष्ट अशी हा, मला असं वाटतं की आपल्या बंधूंनी जसं आपल्याला प्रेरणा दिली आणि हे केलं त्याप्रमाणे प्रोत्साहन आपल्याला देणारे किंवा त्याप्रमाणे पुण्याचे रसिक जाणकार हा श्री मकरंद बाकरेजी यांनी मला प्रोत्साहन या बाबतीत फार मोलाचं दिलेलं आहे. अरे वा, अशा प्रकारचे स्नेही मिळणं. आणि विशेष गोष्ट मला वाटतं आपण मला सांगितलं होतं की मकरंद बाकरे यांचे वडील बॅरिस्टर बाकरे आणि ते म्हणजे साहेबांच्याकडे त्यांना तालीम मिळाली. मल्लिकार्जुन मनसुरांचे गुरुबंधू होते. आणि त्यांच्याकडे जे काही विद्येचं भांडार त्यावेळेला जे त्यांना मिळालेलं होतं ते सगळं मकरंद बाकरे यांच्याकडे आहे. आणि ते जयपूर घराण्याचे अभिमानी आणि अभ्यासक आहेत. म्हणून भाऊसाहेब आता आपण असं म्हटलं की रसिक जाणकार अभ्यासक ह्या दृष्टीने मी काम देतो. अशा प्रकारचे स्नेही आपल्याला मिळाले म्हणजे आपले योग फार चांगले फार चांगली गोष्ट आहे. आणि मला वाटतं की पुन्हा एकदा तो ज्ञानेश्वर माऊलींच्या याच्यामध्ये त्यांनी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी असा एक शब्द वापरलाय. तर आपण इथे जयपूर निष्ठांची मांदियाळी म्हणजे असं वाटतं की हे सगळे जयपूर घराण्याच्या मंडळींचं ते संमेलन असल्यासारखं. तर बाबा आपणही खूप विद्या अनेकांना दिलेली आहे, मोठमोठ्या गायकांना दिलेली आहे. आपल्या घराण्याचं पुढे भवितव्य काय आहे? खलिफा म्हणून आपल्याला काय वाटतं की त्या घराचं जयपूरचं भवितव्य उज्ज्वल आहे आणि ते उज्ज्वलच राहणार. कारण हिशोब जे पुष्कळ आहे मल्लिकार्जुन मनसूर, धनुताई कुलकर्णी, निमेबुवा हे लोक शिकतातच. अभिषेक त्यात काही शिकतात आणि या सगळ्यांच्या मध्ये अभिषेकी कानेटकर वगैरे नवीन मंडळी आहेत. आणि मला वाटतं आणखीन किशोरीताई वगैरे सुद्धा यांनी आपल्याकडनं आहेत. आणि सगळ्यात जास्त म्हणजे आमच्यातल्या धनुताई कुलकर्णी सतत 5 वर्ष असं तालीम मिळालेली आहे. त्यांना भरपूर त्यांच्याकडे विद्या मिळाली खूप आहे. आणि आमच्याकडे ज्येष्ठ श्रेष्ठ केसरीबाई, मगूबाई, लक्ष्मीबाई यांना सुद्धा वेळोवेळी आपल्या घरातल्या अप्रसिद्ध रागांची तालीम घेतली. एवढं मोठं कार्य केलं. विद्यादानासारखं मला वाटतं दुसरं आणखीन पुण्य कुठलंही नाही. इतकं मोठं दान दुसरं कुठलंही. व्यय कुते वर्धते एव नित्यम विद्याधनम सर्वधन प्रधानम. तर आपण जितकी विद्या देतात तेवढी मला वाटतं आपलीच विद्या वाढते. आणि घराण्याचंही पुढे आणि आपली नातवंड सुद्धा मला वाटतं अभ्यास शिकतायत. सगळ्यांचा विद्येवर हक्क आहे सर. फार चांगली गोष्ट आहे. मला वाटतं की आता आपण या कार्यक्रमाचा समारोप आनंदबुवांच्या गुरुंनी गोविंदराव शाळेग्रामांनी त्यांचे गुरु अलादिया साहेब यांच्या स्मृती प्रित्यर्थ आणि स्तुती म्हणून परत रागामध्ये जी बंदिश केलेली आहे ती ऐकून करूया. त्यापूर्वी मला वाटतं आपण आज या ठिकाणी दोघंही आलात याबद्दल एकदा दूरदर्शन केंद्रातर्फे आणि रसिक श्रोत्यांच्या तर्फे की त्यांना बाप श्रवणेंद्रिया घातली माळ असं म्हटलंय ज्ञानेश्वर माऊलीने. तर श्रवणेंद्रिय आणि नेत्रेंद्रिय अशा दोन्हीचं आज पारणं फिटलं. आपल्या दोघांचं आज दर्शन घडलं. फार आनंद झाला. आपल्या दोघांनाही मी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो.
मांगल झुमरी बरोबर